श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि स्वागतम सुस्वागतम. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी व्यंकटेशाय नमः. श्री बालाजी देवस्थान तर्फे श्रावण मासानिमित्त सुरू असलेल्या या प्रवचन मालेचा आजचा 9वा दिवस. आजचे आपल्या प्रवचनकार आहेत प्राध्यापिका सौ मंजिरी अतुल गंजीवाले आणि त्यांच्या प्रवचनाचा विषय आहे धैर्य पद्धती. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावरील आपले स्थान ग्रहण करावे. कशाला उठवायचं मला पण प्रवचनकारांना विनंती करते की त्यांनी श्री बालाजीच्या मूर्तीला हार अर्पण करावा. श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद नित्य निर्मल श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद. आजच्या आपल्या प्रवचनकारांचं स्वागत सौ सुमेधा औदार्य बालाजीची मूर्ती आणि एक छोटस रोप देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद नित्य निर्मल गोविंद नीलमेघ श्यामा गोविंद पुराण पुरुषा गोविंद. आजच्या आपल्या प्रवचनकारांना विनंती की त्यांनी स्थान ग्रहण करावे आणि प्रवचन सुरू होण्यापूर्वी मी त्यांचा परिचय करून देते आपल्या सर्वांना. प्राध्यापिका सौ मंजिरी अतुल गंजीवाले या लोकनायक बापूजी आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच दाते महाविद्यालय यवतमाळ येथे संस्कृत विषयाच्या तासिका तत्वावर अध्यापन कार्य करीत आहेत. त्यासोबत त्या संस्कृत विषयाच्या शिकवणी वर्ग सुद्धा घेतात. श्रावण मास प्रवचन मालेमध्ये त्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे सहभाग घेत असून संस्कृत, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि जीवनमूल्ये यासारख्या विविध विषयांवर प्रभावीपणे विचार मांडतात. यवतमाळ आकाशवाणी केंद्रावर विविध विषयांवर चिंतन या सदरातून त्यांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील मांडणीमुळे या माध्यमातूनही त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आयोजित संस्कृत व मराठी विषयांच्या विविध सेमिनारमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून विविध विषयांवरील शोध निबंधांचे वाचन व सादरीकरण केलेले आहे. अध्यापन आणि संशोधनासोबतच नाट्य व नृत्याची त्यांना विशेष आवड असून कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. बालभारती पुणे येथे इयत्ता 11वी व 12वीच्या संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. अध्यापन, संशोधन, साहित्य, कला आणि संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी सातत्याने कार्यरत असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आपल्यासाठी सगळ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. मी प्राध्यापिका सौ मंजिरी गंजीवाले यांना विनंती करते की त्यांनी प्रवचनास सुरुवात करावी. क्षीराब्धिनयना वैकुंठवासी पीतांबरधारी कमळापदासी गदाचक्रहाती गळा तुळशी माळा क्षणी पावगा व्यंकटेशा दयाळा क्षणी पावगा व्यंकटेशा दयाळा क्षणी पावगा व्यंकटेशा दयाळा. नमामि शारदा देवी वीणा पुस्तकधारिणीं विद्यारम्भे करिष्यामि प्रसन्ना भवन सर्वदा. दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दनः दीपो हरति पापानि संध्या दीप नमोस्तुते. आमचे कुलदैवत
व्यंकटेश, लक्ष्मी आणि पद्मावती यांच्या चरणाला सर्वप्रथम वंदन करते. ज्यांच्या आशीर्वादानं आज मी इथपर्यंत येऊन पोहोचले आहे असे आमचे आई बाबा यांच्या स्मृतीसही वंदन करते. तसेच माझ्या गुरु शैलजाताई रानडे, त्याचप्रमाणे गोना काका देशपांडे या दोघांच्या मार्गदर्शनाने आज मी तुमच्यासमोर इथे बोलण्यासाठी बसलेली आहे. आणि उपस्थित श्रोता वर्ग, अनुभवाने मोठा असणारा या श्रोता वर्गाला सुद्धा सर्वप्रथम मी वंदन करते. गेल्या 8 दिवसापासून आपण नीती शतकम, भर्तृहरी रचित नीती शतकम म्हणजे 100 श्लोकांची रचना या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. पण या पुस्तकामध्ये 100 श्लोक 10 वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेल्या दिसतात. आजपर्यंत आपण जवळजवळ 7-8 पद्धती वेगवेगळ्या बघितलेल्या आहे आणि आज माझ्या वाट्याला आलेली पद्धत आहे ती म्हणजे धैर्य पद्धत. जीवन जगत असताना धैर्य हा शब्द नित्याच्या बोलण्या चालण्यावरनं आपण सतत वापरत असतो. धैर्य या शब्दाचा सर्वसाधारण सहज अर्थ आहे की एक स्वप्नपूर्ती किंवा आपण ज्याला म्हणू एखादं उद्दिष्ट किंवा आपण म्हणू की एखादं टार्गेट, याला आपण धैर्य म्हणतो. म्हणजेच काय, समोर माझ्या काहीतरी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी मी कशा प्रकारे प्रयत्न करतो, किंवा सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर मनुष्याला धैर्य मिळवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा आहे, कोणत्या दिशेने त्याने जायचं आहे हे सांगणारी पद्धत म्हणजे ही धैर्य पद्धत आहे. आणि या पद्धतीमध्ये भर्तृहरीने अतिशय सुंदर वेगवेगळे दाखले आपल्या समोर दिलेले आहेत श्लोकांच्या माध्यमातून. पहिल्या श्लोकामध्ये भर्तृहरी आपल्याला सांगतात, रत्ने महार्घे स्तुतशूर्ण देवा न भेजिरे भेम विषेन भीतम सुधाम विदान प्रययू विरामम न निश्चितार्थम विरमंती धीरा. इथे धीरा हा शब्द वापरलेला आहे. धीरा हा शब्द शेवटच्या पदामध्ये किंवा शेवटच्या ओळीमध्ये शेवटचा शब्द सांगितलेला आहे. संस्कृत सुभाषितांचं महत्वच असतं की इथे शब्दांची मांडणी सुंदर पद्धतीने केलेली असते. प्रत्येक श्लोक जेव्हा आपण उच्चारतोय किंवा म्हणतो आहे तेव्हा विशिष्ट पद्धतीमध्ये तो तिथे थांबायचं असतं. याला संस्कृत भाषेमध्ये आपण यती देखील म्हणतो आहे. आणि इथे शेवटच्या ओळीवरती जास्त प्रकाश टाकलेला दिसतो. शेवटची ओळ महत्वपूर्ण सूचना देणारी आपल्याला इथे दिसते. आणि म्हणून भर्तृहरी आपल्याला सांगतात की न निश्चितार्थम वीरमंती धीरा. हा धैर्यवान पुरुष कसा आहे तर आपल्या उद्दिष्टांवरती पक्का असलेला आहे. हे उदाहरण देत असताना आपल्याला इथे भर्तृहरीने आवर्जून समुद्र मंथनाच्या कथेचा उल्लेख केलेला आहे. पहिल्या चरणामध्ये आलेला आहे की रत्ने महार्घे स्तुतुशीर्ण. हा समुद्र कसा आहे तर अनेक विविध रत्नांनी परिपूर्ण आहे. आपल्याला माहितीये समुद्र मंथन झालेलं होतं आणि समुद्र मंथनामध्ये दोन्हीही बाजू पक्क्या होत्या. देव आणि दानव असे या अर्थाने म्हणते आहे. दोघांनीही तोडीस्तोड पद्धतीने, म्हणजे कोणाची शक्ती कमी कोणाची शक्ती जास्त अशातला आविर्भाव नव्हता. असुर असूनही शक्तीनिशी त्यांनी मंथन केलेलं होतं आणि देवांनी सुद्धा तशाच प्रकारे मंथन कार्य केलेलं होतं. आणि हे मंथन करत असताना या अशा समुद्रातून 14 प्रकारची रत्ने बाहेर पडलेली आहे. आता हे जे रत्न बाहेर पडली ती रत्न देवलोकांनी स्वीकारली, आत्मसात केली. असुरांना प्रचंड राग आला, संताप आला आणि आमच्या वाट्याला रत्नच प्राप्त झालेले नाही. सर्व असुर एकत्र झाले आणि संप केला. आता युद्धामध्ये 2 बाजू अतिशय आवश्यक आहे. एका बाजूने युद्ध करायचं म्हणजे ते समुद्र मंथन कंटिन्यू करायचं असं देवलोकांनी ठरवलेलं होतं. कारण देवलोकांचं मुळात उद्दिष्टच होतं काय, अमृत प्राप्ती करण्याची. परंतु जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे रत्न बाहेर पडले. याच्यामध्ये कल्पवृक्ष आहे, आपल्याला पाहायला मिळतं लक्ष्मी आहे, पारिजात आहे, कामधेनू आहे, कौस्तुभमणी आहे, ऐरावत आहे, चंद्रमा आहे. एवढंच नाही तर या समुद्र मंथनातून
रत्नातून विष देखील बाहेर निघालेलं आहे, ज्याला आपण हलाहल म्हणतो. मग हे जे विष आहे, हे विष म्हणजे देखील रत्नच आहे, कारण मंथनातून प्रगट झालेलं जे आहे. आणि मग सगळ्या देवांना प्रश्न पडला की हे विष भयानक आहे, विषामुळे सगळ्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो, आणि मग हे भयानक असलेलं हे रत्न कोणाजवळ द्यायचं? सगळ्यांची नजर इकडे तिकडे गेली आणि हे रत्न धारण करणारा एकच व्यक्ती होता, पॉवरफुल असणारा एकच व्यक्ती, आणि तो म्हणजे शंकर. आणि म्हणून या शिवाला हे हलाहल देण्यात आलेलं आहे. आणि या शिवानं ते हलाहल प्राशान केलं, पण आतमध्ये जाऊ दिलेलं नाही, गळ्यामध्ये धारण केलेलं आहे, ठेवलेलं आहे. म्हणूनच शिवाला आपण नीलकंठ देखील म्हणत असतो. आता हे सगळं चालू होतं आणि शेवटी या असुरांनी संप केला, आणि संप केल्यानंतर म्हणाले आतापर्यंत कुठले रत्न आम्हाला मिळालंच नाही, सगळे रत्ने हे देवांना प्राप्त झालेले आहे. त्यावर देवतांनी एक युक्ती केली आणि देवतांनी त्यांना म्हटलं की असं युद्ध सोडून जाऊ नका बरं. का तर आता मंथन केल्यानंतर जे काही रत्न बाहेर येईल ते रत्न तुमचं राहील. देवांनी वचन बोललेलं आहे, मंथन झालेलं आहे, आणि गंमत अशी झाली की मंथन केल्यानंतर त्या मंथनातून दारू निघालेली आहे. जसं देवांनी बोललेलं होतं की जे काही रत्न बाहेर येईल ते आता तुम्हाला देण्यात येईल, आणि असुरांनी ते दारू प्राशन केलेली आहे आणि ते त्याच्या गुंगीमध्ये चालले गेलेले आहे. आपल्याला मंथन करायचं आहे हे विसरूनच गेलेले आहे, पण देवतांचं उद्दिष्ट मात्र थांबलेलं नव्हतं, कारण अंतिम उद्दिष्ट त्यांचं होतं की अमृत प्राप्ती करण्याची. आणि म्हणून इथे भर्तृहरी आवर्जून सांगता सुधाम वीणा, सुधा म्हणजे अमृत, वीणा म्हणजे चहा शिवाय, अमृत शिवाय हे थांबलेले नाही. कारण हे जे धीर लोक असतात, हे जे धैर्यवान लोक असतात, आपल्या कार्यपूर्तीपासनं कधीही बाजूला होत नाही. दुसऱ्या श्लोकामध्ये भर्तृहरी परत आपल्याला सांगतात प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि प्रारभ्य विघ्न विहता वीरमंती मध्याः विघ्नेः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारभ्य उत्तम गुणाः न परित्यजन्ति. जगामध्ये 3 प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक राहत असतात, आणि या 3 प्रकारच्या स्वभावाच्या लोकांचं वर्णन या प्रस्तुत श्लोकामध्ये भर्तृहरींनी केलेलं आहे. पहिलं सांगितलेलं आहे की नीच प्रवृत्तीचा मनुष्य, ज्याला आपण शूद्र म्हणतो आहे, जो कुठल्याही गोष्टीचा योग्य प्रकारे विचारच करू शकत नाही, आणि तसा विचार करणारा व्यक्ती म्हणजे नीच प्रवृत्तीचा व्यक्ती. आता तो काय करतो आहे? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन, एखाद्या कार्याला तो सुरुवातच करत नाही, कारण तो भेकाड प्रवृत्तीचा आहे. एखादं कार्य हाती घेतल्यानंतर ती पूर्ण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, हा उद्देश, हा हेतू हे त्याच्या मनामध्ये सुद्धा येत नाही. मी हे करू शकतो हा विचार देखील त्याच्या मनात येत नाही, म्हणून तो कार्याला सुरुवातच करत नाही. हा झाला नीच प्रवृत्तीचा मनुष्य. म्हणजे कार्याला सुरुवात करण्याच्या आधीच मी करू शकणार नाही, निगेटिव्हिटी ज्याला आपण म्हणतोय, असे आजूबाजूला खूप विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठं उत्तर असे, हा एवढं मोठं उत्तर आहे, मी पाठ नाही करू शकत, म्हणजे वाचायची गोष्ट दूरच राहिली, पण ते उत्तर पाहिल्याबरोबर लगेच म्हणतात नाही आम्ही करू शकत नाही. तर हे या नीच प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांची गणना त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल. दुसरं सांगितलेलं आहे की मध्यम प्रवृत्तीचा मनुष्य, म्हणजे तो काय करतो? कार्याला सुरुवात करतो. प्रारभ्य विघ्न विहता वीरमंती मध्याः, कार्याला सुरुवात करतोय, पण कार्य करत असताना या कार्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला तर ते कार्य अर्धवट सोडून देतो. म्हणजेच काय? आपल्या उद्दिष्टांपर्यंत तो पूर्ण पोहोचत नाही. प्रश्नाच्या उत्तराला वाचायला सुरुवात केलेली आहे आणि मधात अतिशय कंटाळा, सोडून द्या, पाहू पुढच्या पुढे काय करायचंय तर. परंतु मी ते उत्तर पूर्ण वाचून तर पाहू, काय समजेल नाही समजणार याचा विचार मात्र करत नाही. आणि अशा प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे मध्यम प्रवृत्तीचा व्यक्ती या श्लोकामध्ये भर्तृहरीने आपल्या समोर मांडलेला आहे. आणि तिसरा व्यक्ती भर्तृहरी आपल्या समोर मांडत आहे, तो काय म्हणतो? विघ्नेः पुनः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः, कार्याला सुरुवात करतोय, कार्य सुरू केल्यानंतर ते कार्य करत असताना कामामध्ये कितीही प्रकारचा अडथळा आला, विघ्न जरी निर्माण झालं तर ते काम मात्र तो अर्धवट सोडत नाही. कारण हा धैर्यशील
असणारा मनुष्य आहे. कार्यपूर्ती करणे, हाती घेतलेलं काम शेवटपर्यंत नेणे हे त्याचं उद्दिष्ट असतं. आणि असा हा उत्तम पुरुष काय करतोय, कितीही संकट आले, कितीही दुःख त्याच्या वाट्यावरती आले, तर या सगळ्यांवरती तो मात करतो, प्रतिकार करतो आणि आपल्या कार्यासाठी मात्र तो पुढे निघतो आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण इथे देता येईल की कितीतरी संकट महाराजांवरती आलेले होते. त्यांच्या स्वतःच्या पत्नीचं निधन झालेलं आहे, परंतु युद्ध करायचं आहे आपल्याला, या आपल्या शत्रूंचा नायनाट करायचंय, स्वराज्याचं ध्येय हाती घेतलेलं आहे आणि मग ते ध्येय अर्धवट सोडून चालणार नाही. म्हणजे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी हे जे धैर्यवान लोक असतात, मार्गामध्ये कितीही काटे विखुरलेले असतील त्या काट्यांना बाजूला सारतात आणि आपला मार्ग मात्र निवडत असतात. आणि इतका सुंदर उपदेश नीच प्रवृत्तीच्या मनुष्याबद्दल, मध्यम प्रवृत्तीच्या मनुष्याबद्दल आणि उत्तम प्रवृत्तीच्या मनुष्याबद्दल भर्तृहरीने आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. पुढे सांगतात आहे भर्तृहरी, क्वचित भूमो शय्यो क्वचिदपि च पर्यंक शयनः क्वचिद शाकाहारः क्वचिदपि च शाल्योदनरुचिः क्वचिद कंठाधारी क्वचिदपि च दिव्य अंबरधरो मनस्वी कार्यार्थी गणयति न दुःखम न च सुखम. इथे शेवटचं चरण आपण पहिल्यांदा घेतो आहे. संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे की शेवटचं चरण हे जे ते अंडरलाईन केलेलं महत्वाचं जे आपण म्हणतो आहे. आणि संस्कृतामध्ये अन्वयपूर्ती हा देखील अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे सरळ सरळ शब्द न घेता सिक्वेन्स प्रमाणे शब्दांची रचना करायची असते आणि त्यातून भावार्थ प्रगट होत असतो. इथे कवी काय सांगतात आहे आपल्याला, भर्तृहरी काय सांगतात की नशीब कसं आहे काहीच सांगता येत नाही. आपण ज्यावेळी जन्माला आलेलो आहे त्यावेळी सोबत भाग्यरेषा घेऊन आलेलो आहे. एखाद्या श्रीमंत कुळामध्ये कदाचित आपण जन्माला आलं असेल, खूप धनाढ्य घरामध्ये जन्माला आलेलो असेल, पण ते धनाढ्य पण कसं नष्ट होईल हे आपल्याला काहीही सांगता येत नाही. कारण आपण नशीब घेऊन जन्माला आलेलो आहे, पण सोबत कर्माची साथही तेवढीच आवश्यक आहे. आणि भर्तृहरी सांगतात की वेळ काळ परिस्थिती कशी काहीच सांगता येणार नाही, ज्याला आपण भाग्य पंक्ती म्हणतो, नशिबाचा भाग आपण म्हणतो. भर्तृहरी इथे उदाहरण देताना आपल्याला सांगत आहे की वेळ पडली तर क्वचित भूमो शय्यो, भूमो म्हणजे जमीन, वेळ पडली परिस्थिती जशी राहील तशा पद्धतीने ऍडजस्ट व्हायचंय. पण हे सर्वसामान्य लोक ऍडजस्ट होत नाही, फक्त धैर्यवान लोकच हे करू शकतात. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाचा वनवास वडिलांनी सांगितलं की बाबा तुला जायचंय, सहज स्वीकार. राजकुमार होता, ऐशो आरामाचं जीवन होतं, पण एका क्षणात वडिलांची आज्ञा पाळलेली आहे. आताच्या मुलांना सांगा बरं की जा निघ बरं वनवासात जा बरं, ते पट्ट बापाला काय म्हणतात तूच वळ वनवासात, मी थांबतो इथेच. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते. पण इथे भर्तृहरी आपल्याला तेच सांगतात आहे की प्रभू रामचंद्र वनात गेलेले होते, सगळ्या सुखांचा त्याग केलेला होता, वल्कल त्यांनी धारण केलेले आहे, तिथे जे मिळेल त्याचं सेवन केलेलं आहे, तिथे ते उपाशी राहिलेलं नाही. नदीचं पाणी प्राशन केलेलं आहे, कंदमुळं इथे श्लोकांमध्ये दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे, शाकाहार म्हटलेलं आहे. शाकाहार म्हणजे असं भाजीपाला की ज्याच्यावरची कुठल्याही प्रकारची प्रक्रिया आपण करत नाही, जे जसं मिळालं ते तसं खायचं. आणि अशा प्रकारे धैर्यवान पुरुष हे करत असतो. वेळ पडली तर जमिनीवर झोपतो आहे आणि वेळ पडली तर पर्यंक शयन, पलंगावर सुद्धा झोपतो, चोचले करत नाही. कुठल्याही प्रकारे मला हेच पाहिजे अडून धरत नाही. साध 2 दिवसासाठी आपल्याला जर बाहेर गावी जायचं असेल ना, तर आपल्याला आपल्या उशीची खूप सवय असते, आपल्याला आपल्या जागी झोपायची सवय असते. आणि अर्ध्यापेक्षा जास्त लोक जागा बदलली बाई झोपच नाही आली मला, कारण आपल्याला त्या जागेची एवढी सवय झालेली आहे. कारण ही सवय म्हणजे का, तर आपण आपल्या शरीराला लावून घेतलेलं वळण आहे, दुसरं काहीच नाही. पण परिस्थिती जशी बदलेल तशी ढाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाण्यामध्ये कोणताही रंग तुम्ही टाका, पाण्याला तो रंग प्राप्त होत असतो. पाण्याला वास्तविक रंग नाही, त्याच्यामध्ये लाल रंग टाकला पाण्याला लाल रंग प्राप्त झाला, निळा टाकला निळा रंग प्राप्त झाला. धैर्यवान पुरुषाचंही तसंच आहे. वेळ पडली तर पलंगावर झोपेल, वेळ पडली तर
नुसतं जमिनीवर झोपायची वेळ जरी आली तरी तो शांतपणे त्याचा स्वीकार करणार आहे. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय की वेळ पडली तर तो शाकाहारी पण खाईल, म्हणजे कंदमुळं जे काही मिळेल ते तो खाणार आहे. आपल्याला माहिती आहे सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. अंदमानाच्या जेलमध्ये त्यांना तिथे ठेवलेलं होतं आणि इंग्रज सरकारांनी सावरकरांना अतोनात त्रास दिलेला आहे. त्यांच्या भातामध्ये भात त्यांना जो दिला जायचा त्याच्यामध्ये मुद्दामून हाडं मिक्स करून दिलेले आहे. इतकं कपट भावना, दुष्ट भावना, असुरी प्रवृत्ती आपण जी म्हणताय, परंतु सावरकरांनी मुकाट्याने ते अन्न सेवन केलंय. अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे लहानपणापासून स्वीकारलेलं होतं त्यांनी. एवढ्याशा खोलीमध्ये ते राहिलेले आहे आणि म्हणून इथे भर्तृहरी आपल्याला आवर्जून सांगत आहे, धैर्यशील मनुष्य जशी परिस्थिती राहील, जसं खायला मिळेल तसं तो खातो आहे. वेळ पडली तर ताजं अन्न पण खाईल, वेळ पडलं तर शिळं अन्न देखील तो खाणार आहे. आणि वेळ पडलं तर शाल्य उदन रुची, शाळीच्या तांदळाचा भात हे अतिशय स्वादिष्ट आणि गुणकारी असतं आणि वेळ पडली तर चांगलं पक्वान्न सुद्धा खाईल. क्वचिन कंठाधारी, कंठा म्हणजे गोधडी. आता ही गोधडी कशाची असते बरं? जुने जे वस्त्र असतात त्या वस्त्रांना एकत्र करून ती धाग्याने शिवलेली असते, विणलेली असते आणि सुंदरशी ऊब त्याच्यापासून प्राप्त होत असते. म्हणजे वेळ पडली तर जुन्या कपड्याचे पांघरुण तयार करून आपली ऊब भागविण्याचा प्रयत्न हे धैर्यशील लोक करत असतात. नाथ संप्रदायाचे लोक तुम्ही बघितलेले असाल. नाथ संप्रदायाचे लोक केस जे असतात ते केसांची बारीक बारीक वेणी गुंफून त्याचं एक शाल तयार करतात आणि आपल्या छातीशी ते गुंडाळतात. का बरं? ते छातीला ऊब मिळाली पाहिजे, त्याच्यासाठी दुसरं पांघरुण मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तरी त्या कंठाचा तो वापर करत असतात. आणि क्वचिदपि दिव्य अंबर धरो, रेशमी वस्त्र, काही वेळा चांगले मौल्यवान महागडे वस्त्र घालायला जर मिळाले तर त्याचाही स्वीकार करायचा. परिस्थिती मनुष्याला कसं वागवेल हे काहीच सांगता येणार नाही. म्हणजे वेळ पडली तर चांदीच्या चमच्याने सुद्धा खाऊ शकू आणि वेळ पडली तर चमचाही भेटणार नाही. 5 बोटांचा चमचा मात्र काही वेळेला आपल्याला करावं लागेल. आणि हे कोण करतं? ते केवळ आणि केवळ धैर्यशाली मनुष्यच करत असतो. शेवटच्या ओळीमध्ये खूप सुंदर विवेचन भर्तृहरी करतात. मनस्वी कार्यार्थी गणयती न दुःखम न च दुःखम न सुखम, म्हणजे कार्य पूर्ण करण्याची इच्छा त्याची आहे आणि ते कार्य करत असताना कितीही दुःखाचं डोंगर समोर जरी आलं तरी त्या गोष्टीबद्दल दुःख करत नाही. कितीही सुख पदरी पडलं तरी आनंदाने मात्र जयघोष सुद्धा करत नाही. भगवद्गीतेमध्ये त्याच्यावर आधारित एक सुंदरसा श्लोक आहे, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख मिळालं काय, दुःख मिळालं काय, जो मनुष्य पर्वा करत नाही. आणि कोणता मनुष्य पर्वा करत नाही? तर जो धैर्यशील आहे, आपल्या उद्दिष्टांपासून जो किंचितही ढळत नाही असा व्यक्ती. सावरकरांचं उदाहरण, अनेक संत लोकांची उदाहरणं आपल्याला इथे देता येईल. संत ज्ञानेश्वर माऊलींना समाजाने वाळीत टाकलेलं होतं. आई वडिलांनी ते जलसमाधी घेऊन मोकळे झालेले आहे, पण याच माऊलीनं आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी पसायदान मागितलेलं आहे. याच माऊलीनं ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी जीवन जगण्यासाठी मांडून ठेवलेला आहे. असे हे धैर्यशाली मनुष्य सुखाचीही पर्वा करत नाही आणि दुःखाची देखील ते कधी पर्वा करत नाही. पुढच्या श्लोकामध्ये भर्तृहरी आपल्याला सांगतात, निंदन्ति नितिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्येव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. परत इथे पदम न धीरा सगळ्या चरणामध्ये, कारण आपण पद्धतच पाहतोय धैर्य पद्धती. कसा आहे हा धैर्यशील पुरुष? तर इथे त्यांनी सांगितलं पहिल्या चरणामध्ये भर्तृहरी आपल्याला सांगतात, निंदन्ति नीती निपुणा यदि वा स्तुवन्तु. स्तुवन्तु म्हणजे स्तुती करणे, निंदन्तु म्हणजे निंदा करणे. आता लोकांचा स्वभावच आहे, चांगलं केलं तरी नावं ठेवायचे, वाईट केलं तर काही प्रश्नच नाही, तो स्वभाव धर्म आहे. परंतु इतकंही असून सुद्धा धैर्यशाली मनुष्य मात्र आपल्यावरती फरक पडू देत नाही. आता नीतिशास्त्रामध्ये प्रवीण असणाऱ्या लोकांनी जर निंदा केली, नीतिशास्त्रामध्ये प्रवीण असणारे लोक म्हणजे याच्यामध्ये संत झाले, विद्वान झाले,
पंडित झाले, शिक्षक झाले, अनुभवाने परिपक्व असलेले आपले वडीलधारी मंडळी झाले, हे जर आपल्याला काही दोष दाखवत असेल तर ते दोष आपल्या दुरुस्तीसाठी दाखवलेले आहे. म्हणून कोणी निंदा केली तर त्यांना त्याचं वाईट वाटत नाही, कारण बदलणे हा नियतीचा, सृष्टीचा जसा नियम आहे तसा आपला देखील तो नियम आहे. आणि म्हणून इथे भर्तृहरी आवर्जून सांगत आहे की कोणी निंदा केली काय आणि कोणी स्तुती केली काय. आता आपल्याला निंदा केली तर प्रचंड राग येतो, काय बाई तो असाच बोलतो, पण स्तुती केली तर 2 मिनिटात हरभराच्या झाडा बरोबर चढून जातो आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झालेला आहे की आपल्याला फक्त स्तुती आवडते. आणि जर खरं सांगितलं, आता इथले बसल्यापैकी माझ्यापेक्षा भरपूर विद्वान इथे आहे, माझ्या ताई आहे, मावशी आहे, काकू आहे, पण त्यांनी हक्कानी जर मला सांगितलं म्हणजे रे तुझं इथे चुकलं बरं, असं तू म्हणायला नको होतं, किंवा पुढच्या वेळेला लक्षात ठेवशील बरं, हे जर मला सांगितलं तर मी इथे वाईट मानून घेण्याचा अधिकारी नाहीये. मला मी धैर्य पद्धती सांगत आहे. उलट याच्यातनं मला काय होईल की दुसरं प्रवचन करताना ही शीख जी मला दिलेली आहे, हा संदेश जो मला कोणीतरी दिला, नक्कीच मला उपयोगात पडेल. म्हणजे निंदा ही कधीही वाईट नसते, निंदा ही व्यक्तीला घडवण्यासाठी एक सुंदरशी लेखणी आहे. निंदा म्हणजे आपल्या मनाला बोचणारे शब्द नाही, तर निंदा म्हणजे आपल्याला अंधकारापासून प्रकाशाची वाट दाखवणारे ते शब्द असतात. भर्तृहरी आपल्याला इथे तेच सांगतात आहे. आणि पुढे ते परत म्हणतात आहे, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. अतिशय सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. लक्ष्मी आली काय आणि लक्ष्मी स्वेच्छेने गेली काय. बिचाऱ्या लक्ष्मीलाच आपण बदनाम करून ठेवलाय. लक्ष्मी चंचल आहे बरं, लक्ष्मी चंचल नाही, चंचल आपण. ती आपल्या पर्समध्ये टुबुक्कीने उडी नाही मारत, आपण चेन उघडतोय, पटकीने दुकानदाराला 500ची नोट देतो आहे, आवडला ड्रेस घेऊन घ्या, इतकं कपाट कच भरलेलं आहे, दरवाजा उघडला की कपड्यांचा वर्षाव आपल्यावरती होतो. परंतु रस्त्यावर टॉप छान आहे, अरे चप्पल तर एकच नंबर, पावसाळ्याची वेगळी, हिवाळ्याचे बुट वेगळे, काय म्हणतो आपण लाचा घातला अजून काही वेगळे, ड्रेस घातले तर त्याच्यावरती हिलची सँडल वेगळी, 2च पाय, चपला पाहिल्या तर 8, म्हणजे 4 जोड झाले. किती गंमत आहे पहा बरं. म्हणजे तिथे सुद्धा आपण मोहाला बळी पडतो आहे. आणि म्हणून इथे लक्ष्मी आली काय आणि लक्ष्मी गेली काय, लक्ष्मी टिकवणं मात्र आपल्या हातात आहे. आणि ती कशी टिकवायची, तिचा आदर केला पाहिजे. लक्ष्मी मुळात चंचल नाही, चंचल स्वभाव हा मुळात आपला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं लक्ष्मी आली काय. एखाद्या मनुष्याला छानशी लॉटरी लागली, तो सगळ्यात पहिल्यांदा काय विचार करतो, नशिबाने तो लॉटरी लागलेली आहे, लॉटरी काढली 20 रुपयाची आणि लॉटरी लागली 50,000ची, याला म्हणतात नशीब. लागते बरं, काही लोकांना आहे असं. पण आता तो व्यक्ती सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारखा आहे, तो धैर्यशील व्यक्ती नाही आहे. तो काय पहिले विचार करेल, सगळ्यात पहिल्यांदा बायको जवळ जाईल, काय घ्यायचं गं, 50,000 मिळाले बरं आपल्याला, लगेच फ्रीज घेऊन घ्या ना, किती वर्ष झाले तो जुना फ्रीज वापरत आहे. पट्ट म्हणतात बाबा मोठावाला टीव्ही घ्या ना, स्क्रीनचा, छोट्यास्त ब्लॅक अँड व्हाईट वरती आपण पाहतोय. पण म्हणजे आलेला पैसा तो घालवले. घरी होती ना वस्तू, चालू होतं सगळं, फ्रीज मधलं थंड पाणी पिणं चालू होतं, शिळं अन्न उरलेलं त्या शीतपेटीमध्ये ठेवणं चालू होतं, दुसऱ्या दिवशी गरम करायचं, आनंदाने खायचं, हे सगळं छान नित्यक्रमाने चालू होतं. बरं गंमत कशी आहे, नवीन फ्रीज घेतल्यानंतर हे बदलणार आहे का, काहीच बदलणार नाही. त्याच्यामध्ये अन्न ठेवणं बंद करणार आहे का, दुसऱ्या दिवशी आवडीने गरम करून खाणं बंद करणार आहे का, क्रिया तीच होणार आहे. म्हणजे नवीन वस्तू जरी आली, जुनी वस्तू जरी आली, तरी मनुष्याच्या वागण्यात मात्र किंचितही फरक पडत नाही. आणि म्हणून भर्तृहरी आवर्जून आपल्याला सांगतात लक्ष्मी आली काय आणि लक्ष्मी गेली काय. आल्यानंतर आनंद उत्सव साजरा करत नाही आणि गेली म्हणून दुःखही करत नाही, तर काय. आणि पुढे म्हणतात अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा. जन्माला आलेलो आहे, जसं जन्माला आलेलो आहे तसं मरण हे अटळ आहे. मरणाला कोणीही चुकलेलं नाही, सगळ्यांना मरण आहे. मग काय मरणाची भीती बाळगायची. अगदी जमिनीवरती म्हणणार नाही आपण, पलंगावरती असणारे खूप जणांकडे आपल्याला म्हातारे लोक दिसतात, 80 वर्ष झाले, 85 वर्ष, नातवाचं तोंड पाहूनच घेतो. म्हणजे अजूनही जीव त्या नातवामध्ये आहेच, म्हणून तो देह लवकर सुटत नाही. कारण आपण लोभापायी, हा लोभ नाहीये तर अजून दुसरं काय आहे, हे माझं घर आहे, माझ्या घरामध्ये तू कसा राहतोय. म्हणजे स्वतःच्या हाताने खाणार नाही, खाऊ घालावं लागतं. पण ही जी ऐट म्हणतो ना, टेसी म्हणतो ना, ती टेसी मात्र कायम ती तशीच्या तशी राहत आहे. आणि म्हणून इथे सांगितलं आहे धैर्यवान पुरुष हा कसा आहे, मरण आता आलं काय आनंदाने स्वीकार करा.
कारण मरण हे आता नाही येणार तर नंतर येणारच आहे. युगांतरेवा काही काळानंतर जरी आलं तरी मरण आलेलं चालेल, मला स्वीकार करायचंय. कारण यमदेवताला आपल्याकडे यायचं असेल तर कुशाल येऊ द्या, त्याला मध्ये अडवू नका. कारण कदाचित आपलं जे कर्म आहे ते इथे संपलेलं आहे म्हणून तो आपल्या जवळ येतो आहे. आणि हा धैर्यशाली मनुष्य असाच आहे. मरण आता आलं काय किंचितही घाबरत नाही, मरण काही युगानंतर आलं काय तरी तो घाबरत नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय न्यायात पतः प्रविचलंती पदम धीराहा. न्यायाच्या मार्गावर चालणारा, पथ म्हणजे मार्ग, पथ म्हणजे रस्ता, जो प्रामाणिकतेचा मार्ग निवडतो आहे आणि या प्रामाणिकतेच्या मार्गामध्ये कितीही विघ्न जरी आले तरी तो मात्र आपला स्वाभिमान ढळू देत नाही, आपल्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. खूप ठिकाणी आपण ऑफिसमध्ये पाहतो 2 नंबरची कमाई. काही लोक असे असतात म्हणजे एका रांगातले बसलेले 4 जण असे आहेत तर एक व्यक्ती असा असतो नाही हे मला पटत नाही, माझ्या स्वाभिमानाला पटत नाही, तो काही कर, मी माझी सही करतो आणि तू पुढे जा रे बाबा. पण फाईल पुढे नेण्यासाठी तो 5 पैशाची सुद्धा मागणी करत नाही. यालाच तर खऱ्या अर्थाने धैर्यवान पुरुष म्हणतात. आपण धैर्यशील असणारे लोक आपल्या अवतीभोवती पण पाहतो आणि धैर्याचा विपरीत परिणाम करून घेणारे लोकही आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो. अशा पद्धतीने ही धैर्य पद्धतीमध्ये निंदंतु नीतिनिपुणा यदि वा स्तुवंतु या श्लोकाद्वारे भर्तृहरीने खरी परिस्थिती सांगितलेली आहे. पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला आवर्जून भर्तृहरी सांगतात कांता कटाक्ष विशिकान खनंती यस्य चित्तं न निर्दहति कोप कृशानुतापः कर्षन्ति भूरि विषयाश्चन लोभ पाशाः लोकत्रयं जयति कुत्स इदं स धीरः. मी फक्त 4 चरण हे सरळ वाचलेले आहे पण खऱ्या अर्थाने आता मी वाचते आहे. इथे पहिल्या ओळीच्या दुसऱ्या ओळीमध्ये जो एक शब्द आलेला आहे तो आहे चित्तम. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आपल्याला चित्तम हा शब्द ऍड करायचा आहे. याला अन्वयपूर्ती असं म्हणतात. संस्कृतचं हे वैभव आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणजे ही ओळ कशी झाली कांता कटाक्ष विशिखा न खनंती यस्य चित्तम. आता मी इथे थांब. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची. नुरवीच्या तिथे थांबायचंय, आपण थांबतच नाही. सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची म्हणजे याच्यामुळे काय झालं वाक्याचा अर्थ बदललाय. कुठे थांबायचं हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं तरच वाक्याचा अर्थ व्यवस्थित निघणार आहे, अन्यथा बोंबच आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही शब्दांची मांडणी व्यवस्थित कराल, शब्द कुठे थांबायचं या पद्धतीने जर तुम्ही मांडणी केली तर योग्य त्या ओळीचा अर्थ कळणार आहे. अर्थ आपल्याला कळला तर आर्तता येणार आहे आणि आर्तता जर आली तर आरती सक्सेस झाली, नाही तर आरती केली झाली बाबा एकदाची आरती. हे असंच होईल ना. आपण ही आरती करताना सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची पटापटा करून मोकळं करतो आहे. म्हणजे साधक कुठे थांबायचं, कुठे आपल्याला लय वाढवायचंय, कुठे कमी करायचंय हा भावार्थाला चिकटून मात्र आपण कार्य करत नाही. आणि भर्तृहरीने या श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये भर्तृहरी काय म्हणतात कांता कटाक्ष विशिका. कांता म्हणजे प्रिय पत्नी. प्रिय पत्नीची नजर जी आहे म्हणजे ज्यावेळी कार्य करत असताना धैर्यवान पुरुष आपल्या पत्नीकडे जेव्हा पाहतो आहे तिच्या कटाक्षाने तो किंचितही घायाळ होत नाही, काम वासना त्याची निर्माण होत नाही. कारण त्यांनी महत्व कशाला दिलेलं आहे तर त्याच्या कार्याला महत्व दिलेलं आहे. स्वाभाविक आहे, बायकोनी पाहिलेलं आहे, परस्त्री म्हटलेलं नाही आहे. इथे कांता म्हटलेलं आहे. कांता म्हणजे प्रिय पत्नी, दुसऱ्या पत्नीकडे पाहून नाही म्हटलेलं आहे भर्तृहरीने. प्रिय पत्नी म्हणजे हे स्वाभाविक आहे. मग आपल्या पत्नीकडे पाहिलं तर बिघडलं कुठे. पण कार्य करत असताना जर माझी पत्नीची नजर माझ्यावरती पडली आणि मी कामापासून विचलित झालो तर, काम वासना माझ्यामध्ये निर्माण झाले तर ही काम वासना निर्माण होऊ देत नाही असा हा धैर्यवान पुरुष आहे. पुढे तो काय म्हणतोय न निर्दहती कोप कृशानुताप. कोप रूपी अग्नी त्याला जाळू शकत नाही. आपल्याला माहितीये कोप षडरिपू सांगितलेले आहे. राग लोभ मोह माया मत्सर आणि असूया. याच्यामध्ये कोप हा इतका भयानक आहे की कोपाच्या आवेशामुळे जन्म देणाऱ्या माय बापाचाही क्षणभराचा विचार करत नाही. पेपरमध्ये कमी मार्क मिळाले का? क्षणाचाही त्या जन्मदात्रीचा विचार केलेला नाही आणि म्हणून रागावरती नियंत्रण करायला सांगितलेलं आहे. क्षणात कोणाचा राग आला ना पटकीनं बोलून मोकळं होतो.
पण त्यावेळेला ती घायाळ झालेली आहे. शब्दांचे वार खूप जबरदस्त असतात बरं, ते मनाला लागतात, टोचतात, बोचतात आणि मनापर्यंत औषधच नाही पोचत. मनाचं औषध डॉक्टर नाही देऊ शकत, मनाचं औषध मनुष्यच देऊ शकतो. कसं? तर छान पद्धतीने बोलून, त्याला समजवून. म्हणून भर्तृहरी आवर्जून सांगतात आहे की न निर्दहती कोप कृशानुताप, ज्याला अग्नी जाळत नाही. पण कसा अग्नी? तो क्रोध रूपी अग्नी, ज्याला रागच येत नाही. आणि राग आला पटापट पटापट पाडे म्हणून टाकायचे, राग शांत होत आहे. हे सांगणं खूप सोपं आहे बरं, पण प्रत्यक्ष कृती करत असताना तेवढंच कठीण आहे. साध मुलांनी हट्टीपणा केला, आता मी काय करते दिसत आहे ना, मला ऑफिसमध्ये जायची वेळ आहे, तुला अक्कल नाहीये का? लगेच त्याची अक्कल हुशार की सगळं निघून जाते 2 मिनिटात. म्हणजे नवऱ्याने सुद्धा म्हटलं चल बरं आता बाहेर चक्कर मारून येऊ आपण, किती छान पद्धतीने नवरा म्हणते चक्कर मारून येऊ, पण आपला मूड नसतो तेव्हा चक्कर मारायचं. काय भलत्याच वेळेला सुचतं, अरे म्हटलंय बसून जा पटकन आणि मार बुरकीना, चल गाडीवर फिरू नये. परंतु तो विचार आपण करत नाही, कारण रागाच्या भरामध्ये आपण पटकीनं काहीतरी बोलून बसतोय. परंतु धैर्यशाली मनुष्य हा तसा नाही. तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात आहे कर्षंती भूरी विषयाश्चन लोभ पाशा. लोभ किती, भूरी म्हणजे पुष्कळ, वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन त्याला मिळाले, वेगवेगळ्या गोष्टींचा लोभ करणाऱ्या घटना त्याच्या समोर आल्या, तरी पण हा लोभ करत नाही. 3-4 दिवस झाले मला गोड खायची खूप इच्छा होती. आज रिसेप्शनला गेलो, त्यातल्या त्यात आवडीचा पदार्थ होता आईस्क्रीम. 3 वाट्या, 4 वाट्या, 5 वाट्या. दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास होतो आहे. पण त्या क्षणी विचार केला का मी किती खातोय, माझ्या शरीराला किती आवश्यक होतं. फुकटाचं भेटलं खाऊन टाका, पाकिटमध्ये टाकताना 101 रुपये टाकायचे. आणि गंमत अशी आहे की त्या पाकिटवरती नाव पण नाही लिहायचं आहे. काही ठिकाणी आहे, आपण काही ठिकाणी नाव कुठे लिहितो, समोरच्याला कळलं पाहिजे मी किती पैसे दिले. आणि काही लोक कसे, समोरच्याला कळलं नाही पाहिजे मी किती पैसे दिले, अशी गंमत आहे. आणि म्हणून इथे भर्तृहरी आपल्याला सांगतात आहे की कर्षंती भूरी विषयाश्चन लोभ पाशा. अनेक वेगवेगळे लोभ त्याच्या वाट्याला आले, तरी पण ते लोभ मात्र त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. आणि असा हा धैर्यवान पुरुष कसा, तर लोकत्रयम जयती कुत्स इदम सधीरः. 3ही लोकांमध्ये तो पोहोचतो, असा हा धैर्यशाली मनुष्य. मग कोणते 3 लोक? स्वर्ग, नरक आणि पाताळ, या 3ही लोकांमध्ये तो पोहोचत आहे. आता आपल्याला आपल्या मनावरती विजय मिळवायचा आहे. 2 प्रकारचे विजय आहेत. तुम्हाला मला सगळ्यांना विश्वात्मक विजय मिळवण्याची इच्छा असते आणि काही जणांना आत्मिक विजय मिळवण्याची इच्छा असते. पण आता गंमत अशी आहे की जोपर्यंत आत्मिक विजय आपल्याला मिळवता येणार नाही, तोपर्यंत विश्वात्मक विजय आपल्याला प्राप्त करता येणार नाही. आणि म्हणून इथे भर्तृहरी आपल्याला सांगतात आहे की हाती जेव्हा आपण शस्त्र घेतो आणि एखादं युद्ध जेव्हा जिंकतो, असा शस्त्र घेणाऱ्या व्यक्तीला आपण वीर असं म्हणतो, वीर संबोधतो त्याला. हाती शस्त्र घेऊन जो युद्ध करतो त्याला वीर योद्धा असं आपण म्हणतोय. परंतु ज्याने हाती शस्त्र घेतलेले नाही आणि तो आत्मतत्वाच्या बळावर युद्ध करतो, म्हणूनच तर त्याला महावीर म्हणतो आपण. महावीरांनी तेच केलंय, शस्त्र हातात नाही घेतलेलं आहे, पण आत्मिकतेच्या जोरावरती संपूर्ण ब्रह्मांड चेतनमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून इथे भर्तृहरी आवर्जून सांगतात आहे की काम, क्रोध, लोभ या 3 गोष्टीचा जो त्याग करतो आहे. इथे षडरिपूंपैकी 3च रिपू सांगितलेले आहे या श्लोकामध्ये. आणि म्हणून काम, क्रोध आणि लोभ या 3 गोष्टीला आपण नरकाचे द्वार सुद्धा म्हणतो. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आणि अशा पद्धतीने जो व्यक्ती रागावरती नियंत्रण करतो आहे, जो व्यक्ती आपल्या पत्नीच्या कटाक्षाने कामविवश होत नाही, लोभाला बळी पडत नाही, अशाच व्यक्तीला भर्तृहरीने धैर्यवान पुरुष असं म्हटलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये भर्तृहरी आपल्याला सांगतात कदतीर्थस्य अपि हि धैर्य वृत्तेन न शक्यते धैर्य गुणः प्रमाष्टु अधोमुखस्य अपि कृतस्य वन्ने नार्घ्यः शिखायाति कदाचित एव. सुंदर अग्नीचं उदाहरण दिलेलं आहे. अग्नी म्हणण्यापेक्षा आपण मशाल म्हणूया. आता अग्नी किंवा मशालीमध्ये तत्व कोणतं आहे, तर जाळणे हे तत्व आहे. मग अग्नीला तुम्ही कसंही धारण करा, तिला तुम्ही सरळ पकडलं तरी अग्नीच्या ज्वाला या वर जातात, कारण ऊर्ध्व वर जाणे हा मुळात अग्नीचा गुणधर्म आहे. कारल्याची भाजी कशीही करा
थोडीशी किंचित कडूही होणार आहे. कारण कटू हा गुणधर्म कारल्याचा आहे. चिंच ही कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही घातली तरी तो पदार्थ आंबटच होणार आहे, कारण मुळात चिंचमध्ये आंबट हे गुणतत्व आहे. अशाच प्रकारे भर्तृहरी या श्लोकामध्ये आपल्याला मशालीचं आवर्जून उदाहरण ते देत आहे. ते काय सांगतात आहे, कदतीर्थस्य अपि हि धैर्य वृत्तेन न शक्यते धैर्य गुणः प्रमाष्टुम. प्रमाष्टुम म्हणजे नष्ट होणे. धैर्यवान व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कदतीर्थस्य अपि हि धैर्येन म्हणजे कष्टदायक अवस्था, कितीही बिकट परिस्थिती जर धैर्यवान पुरुषाच्या भोगायला आली तर हा त्या कष्टासमोर झुकत नाही, आपले यत्न सतत चालू ठेवतो आहे. कितीही कष्टदायक अवस्था त्याला प्राप्त झाली असली तरी तो आपल्या कार्यापासून यत् किंचितही ढळत नाही. उदाहरण इथे दिलेलं आहे, अधोमुखस्य अपि कृतस्य वन्य नार्घ शिखा याती कदाचिदेव. अग्नीचं तोंड जरी आपण खाली केलं, मशाल आपण खालच्या बाजूने जरी अशी उलटी करून धरली तरी तिच्या ज्वाला ज्या आहे त्या मात्र वरच जाणार आहे. अनेक संत लोकांची परिस्थिती जर आपण पाहिलं, कोणतेही संत घ्या तर बिकट परिस्थिती होती. ज्ञानेश्वरांचं मगाशी मी उदाहरण दिलेलं आहे, समाजाने वाईट टाकलेलं आहे, पण त्या सगळ्या प्रतिकार परिस्थितीवरती मात करत माऊली मात्र पुढे गेलेली आहे, कारण मुळात ते धैर्यवान होते. मुळात परिस्थितीला सामना करणारा गुणधर्म त्यांच्यामध्ये होता. शांत तत्व, काम क्रोध लोभ मोह माया मत्सर या षडरिपूंपासनं हे अलिप्त झालेले होते. आणि म्हणून इथे भर्तृहरी आपल्याला सांगत आहे, कुठलीही परिस्थिती कशीही राहिली तर हे धैर्यवान लोक मात्र कारण देत नाही. एखाद्या वेळेला मुलाला विचारलं शाळेमधल्या, अरे बाबा होमवर्क का नाही केला, पाहुणे आले होते, लाईट गेली होती, त्यांची कारणाची लिस्ट तयार राहते. आपलंही असंच आहे बाहेरचं. एखाद्या वेळेला विचारलं, अगं हळदी कुंकाला का नव्हती आली, वेळेवरनं ते पाहुणेच आले होते म्हणून काही येणंच नाही झालं. आणि मी घड्याळीकडे पाहत होती केव्हा जाते, पण ते चिपकू पाहुणे होते ना, लवकर गेलेच नाही. कुठेतरी मनात हळदी कुंकाला जायचं यायचं नव्हतं हे नाही सांगत, कारण देते की पाहुणे आले नव्हते. लहान मुलांचे गंमत म्हणून आठवलं, घरामध्ये बाबा असतील आणि एखादा असा किटाऊ मित्र आला असेल तर ते आवाज देतात, अरे जा रे तुझे बाबा आहे का. तर ते बाबा त्या लहान मुलाला काय सांगतात, सांग काकाला बाबा घरी नाही आहे बरं. आणि तो दारात येतो आणि तो किती छान सांगतो, बाबांनी सांगितलं की बाबा घरी नाही आहे ना. ही गंमतच आहे पण हे खरं आहे बरं. लहान मुलं ते निष्पाप आहे, त्यांना बाबांनी काय सांगितलं हे कोणत्या अर्थाने सांगितलं हा कळलेला नाही. निष्पाप स्वच्छ मन आहे त्यांचं, आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचे ते शब्द वापरले, समोरच्या व्यक्तींना कळलं छान मित्र आहे माझा, माझं छान पद्धतीने त्यांनी स्वागत केलेलं आहे. भर्तृहरी इथे आपल्याला तेच सांगतो आहे. आगीचा गुणधर्म काय आहे तर प्रज्वलित होणे. नुसतं प्रज्वलित होणे नाही तर तिच्या शाखा या वर जाणे. मग माचिसची काडी जरी तुम्ही पेटवली असेल आणि ती नुसती हातात धरून ठेवा तर काय होईल, आपला हात पोळेल पण तिचं जळणं मात्र चालू राहणार आहे. मग मनुष्य ज्या वेळेला एखादी कृती करतो तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. एखादा व्यक्ती चोरी करतोय, एखादा व्यक्ती हॉटेलमधनं समोसा चोरण्याचा प्रयत्न करतोय तर रिकामं पोट हे त्याचं कारण आहे. तो जन्मजात चोर नाही, म्हणजे कारणापरत्वे आपण कृती करत असतो. परंतु हा धैर्यवान मनुष्य मात्र किंचितही कारण देत नाही. जीवनात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या परीक्षांना त्यांना तोंड द्यायचं असतं आणि सहज पद्धतीने त्या परीक्षा ते पास होत असतात. मग याच्यामध्ये आपण अनेक धीरोदात्त उदाहरण देऊ शकतो. प्रत्यक्ष झाशीची राणी असू द्या की अहिल्याबाई होळकर असू द्या, खूप कमी वयामध्ये वैधत्व आलेलं होतं, परंतु आपला राज्य कारभार सुरळीत चालावा, प्रजेसाठी आपल्याला जगायचं आहे हा एकमेव हेतू त्या माऊलीच्या मनात होता आणि सारा राज्य कारभार सुरळीत तिने पार पाडलेला आहे. अनेक प्रकारचे विघ्न आलेले होते. झाशीच्या राणीने सुद्धा तेच केलंय की इंग्रजांच्या हाती आपल्याला पडायचं नाही, मरणाला घाबरलेली नव्हती, पण इंग्रजांच्या हाती का पडायचं नाही तर नोचून नोचून मला मारतील ते, मला त्यांच्या हातात पडायचं नाही. म्हणून प्रत्यक्ष राणीने काय केलेलं आहे, त्या झोपडीला आग लावलेली आहे आणि स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये भस्म झालेली आहे. म्हणजे मेल्यानंतर माझं शरीर सुद्धा त्यांच्या हाती नाही लागलं पाहिजे. इतके धैर्यशील लोक हे कठोर असतात, साधना पूर्ण करणारे असतात आणि अशा पद्धतीने धैर्यशील व्यक्तींना कुठल्याही प्रकारच्या अग्नीच्या ज्वाळा मात्र
जाळू शकत नाही. कितीही अग्निरूपी संकट त्यांच्यावर आलेलं असेल तर त्या ज्वालांना सहज त्या आपल्या अंगावरती घेत असतात. आणि असा हा धैर्यशील पुरुष आपल्याला इथे महाराजांनी सांगितले आहे, भर्तृहरींनी सांगितलेलं आहे. संत गुलाबराव महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जन्मतः आंधळे नव्हते, पण काही काळानंतर ते आंधळे झालेले आहे. आणि नशीब पहा कसं असतं, देवाने डोळे दृष्टी हिरावून नुसती घेतलेली नाही. तर आई वडिलांचं छत्र पण महाराज जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांच्याकडनं हिरावून घेतलेलं आहे. परंतु ध्यास होता अभ्यासाचा, चिकाटी होती, जिद्द होतं, आणि काय मिळवायचं होतं तर ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची होती. कशाची त्यांना लालसा होती तर ज्ञानाची लालसा होती. म्हणून त्यांनीच त्यांच्या गावातल्या एका विद्वानाचा शोध घेतला आणि त्या विद्वानाला सांगितलं, सगळ्या सुंदरशा संस्कृत ग्रंथाचं तू वाचन कर, मोठमोठाल्या ग्रंथांचं वाचन कर. आणि श्रवण भक्तीने त्यांनी ते ग्रहण केलंय. नुसतं ग्रहण केलेलं नाही तर दृष्टीहीन असलेल्या या महाराजांनी आपल्याला दृष्टीचा संदेश देणारे अनेक असंख्य ग्रंथांची रचना करून ठेवलेली आहे. म्हणजे धैर्यशाली मनुष्य हे असेच असतात, कितीही अग्नी त्यांच्या जवळ आली तरी त्या अग्नीचा यत्किंचितही परिणाम त्यांच्यावरती होत नाही. आणि कुठल्याही परिस्थितीचं सगळ्यात महत्वाचं ते कधीही कारण देत नाही. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, वरम शृंग उत्तांग गुरुशिखरिण क्वापि विषमे पतित्वाय कायः कठीन दृश दंतः विदर्जित वरम नस्तो हस्तः फणिपति मुखे तीक्ष्ण दशेन वरम वन्नो पातस्तद अपि न कृतः शील विलयः. आता इथे आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये आपण धैर्य धीर असा शब्द पाहिला. शेवटच्या 3 श्लोकामध्ये भर्तृहरी इथे आपल्याला शील या शब्दाचा प्रयोग करताय. आता सगळ्यात पहिल्यांदा शील शब्द कसा लिहायचा हे मी तुम्हाला सांगते. रस्व आणि दीर्घ या मात्रांची जादू आपल्या व्याकरणामध्ये आहे. श शाळेचा श आणि त्याला छोटी विलांटी जर लिहिली शील, शील, शील उच्चारणामध्ये फरक आहे. शील छोटी विलांटी जेव्हा वापरतो तेव्हा शील म्हणजे दगड, आणि मोठी विलांटी जेव्हा वापरतो ज्याला दीर्घ म्हणतो तेव्हा शील म्हणजे चारित्र्य. आपण साधं वाक्यामध्ये म्हणतो याचं शील किती चांगलं आहे, याचा अर्थ काय तर याचा दगड किती चांगला आहे. ही भाषेची किमया आहे बरं. रस्व दीर्घ जर बदललं, साधा कूप शब्द जेव्हा लिहितो, कलावकार कू छोटा, कूप म्हणजे रागावणे, आणि कलावकार कूप म्हणजे मोठा, जेव्हा कू वापरतो तेव्हा कूप म्हणजे विहीर. छोट्याचं मोठं केलं, मोठ्याचं छोटं केलं तर किती प्रॉब्लेम होईल विचार करू शकता आपण. आणि अशी ही संस्कृत भाषा इथे भर्तृहरींनी आवर्जून सांगितलेली आहे. भर्तृहरी आपल्याला काय सांगतात, वरम, 3 ठिकाणी त्यांनी 3ही चरणामध्ये वरम शब्द वापरलेला आहे. वरम या शब्दाचा अर्थ आहे परवडणं. एक वेळा असं झालं तर चालेल या अर्थाने वरम शब्द वापरतात. काय सांगतात आहे भर्तृहरी, पहिल्या चरणामध्ये भर्तृहरी आपल्याला सांगतात की उंच अशा पर्वतावरून एखादा देह पडला तरी चालेल. आता कल्पना करा, हिमालयावरनं जर देह पडला, जिवंत नाही राहणार. दुसऱ्या चरणामध्ये परत गंमत करतात आहे भरपूर. लगेच काय म्हणतात आहे, पतित्वाय काय, पतित्व म्हणजे पडणे, काय म्हणजे शरीर. जर या उंच शिखरावरून जर शरीर पडलं तर काय होणार आहे, कठीण दृश्य दंत विदर्लित म्हणजे तुकडे तुकडे होऊन जाईल. पेटवायला सुद्धा हाडं सापडणार नाही, एवढूसा भाग सुद्धा सापडणार नाही. असं जरी झालं तरी चालेल असं भर्तृहरी म्हणतात. वरम शब्द वापरलाय ना, म्हणजे हिमालयाच्या वरच्या टोकावरून जरी पडलो आणि पडत असताना आपल्या शरीराचे विदीर्ण झालं, तुकडे तुकडे झाले, शरीराचे तुकडे तुकडे विखरले तरीही एक वेळा चालेल. पुढे म्हणतात आहे, वरम्यस्तो हस्तः फणिपत मुखे तीक्ष्ण दंतेन. फणिपती मुखे म्हणजे मोठा साप. एक वेळा मोठ्या सापाच्या तोंडामध्ये हात टाकलेला चालेल. आपण एका पद्धतीमध्ये पाहिलेलं होतं की मणी काढताना सापाच्या तोंडामध्ये हात टाकला तरी चालेल, किंवा खवळलेला साप डोक्यावरती पुष्पाप्रमाणे धारण केला तरी चालेल, अशी पद्धतीमध्ये एका बघितलेला आहे. इथेही तेच सांगतात आहे, परंतु शेवटी इथे सांगत आहे वरम वन्नो पातः, अग्नीमध्ये जाळला गेलो तरी चालेल, राख रांगोळी झाली तरी चालेल, परवडेल, परंतु न कृतः शील विलयः, परंतु चारित्र्याचा विलय झालेला चालणार नाही, चारित्र्याचा त्याग झालेला चालणार नाही. मग आतापर्यंत आपण चारित्र्य 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 म्हणतोय, शील म्हणतोय. हे शील म्हणजे आहे तरी काय, ही काय वस्तू आहे एखाद्या दुकानात मिळते,
ही काय भाड्याने मिळणारे भाग आहे की आपल्याला मिळते? कुठेच नाही. शील म्हणजे स्वतःचं कर्तव्य, शील म्हणजे जबाबदारी, शील म्हणजे आपण स्वतःचं जे काही कार्य करतो आहे ते सद पद्धतीने कार्य करणं, याला चारित्र्य म्हणतात. कोणालाही काय वाचा मानसिक या तीनही पद्धतीने दुखवायचं नाही म्हणजे शील आहे, म्हणजे चारित्र्य आहे. आपण सहज बोलतो हा चारित्र्यवान आहे बरं. म्हणजेच काय तर कुठल्याही परस्त्रीला जो मातेप्रमाणे मानतो, कुठल्याही धनाची जो लालसा करत नाही. आपण पाहतो एवढ्या जमिनीच्या तुकड्यासाठी सख्खे भाऊ दूर गेलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आता तर इतकी बिकट परिस्थिती आपल्याला न्यूज चॅनल वरती दिसते की त्या प्रियकरासाठी मुलीने आईची हत्या केली. आईची हत्या करताना वडिलांनी पाहिलं, वडिलांना मारलं. वडिलांना हत्या केले, वडिलांची हत्या करताना पाहिलं म्हणून बहिणीला सुद्धा मारलं. आणि या तिघांचेही तुकडे कुठे ठेवले त्या मुलींनी? तर फ्रीज मध्ये काळ्या पुडक्यामध्ये गुंडाळून. काही दिवसापूर्वी आलेलीच घटना आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठे गेली माणुसकी? कुठे गेलं शीलतत्व? कुठे गेलं ज्या आईने आपल्याला संगोपन करून वाढवलेलं आहे? किंचितही वडिलांबद्दल काही वाटलेलं नाही का? बहीण 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 करतो, माझी अगदी मिठी मारून तिच्या अवतीभोवती आपण फिरत असतो, तिला मारताना यात किंचितही विचार आलेला नाही का? कसा काय चाकूनी वार करू शकता? म्हणजे अंगावरती शहार येईल अशा घटना आपण आजूबाजूला पाहतोय. आणि भर्तृहरी हेच इथे सांगतात आहे की या सगळ्या गोष्टी झाल्या तरी चालेल, पर्वतावरून देह पडला, तो विदीर्ण झाला, तुकडे तुकडे झाले तरीही एक वेळा चालणार आहे. अग्नीने मला जाळलं तरीही एक वेळा चालणार आहे. परंतु चारित्र्याचं जर हनन झालं ना तर ते मात्र धैर्यशील मनुष्याला कधीही चालत नाही. असं म्हणतात जसं आपण पाहतो म्हणजे पाहण्याची दृष्टी जशी असेल तसं आपण त्या समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल आपलं मत व्यक्त करत असतो. मातीच्या ढिगाऱ्यामध्ये छान दोन लहान लहान मुलं छान खेळत आहे. छान त्यांनी असा गड रचलेला आहे, हात टाकलेला आहे, दुसऱ्याने इकडून हात दिला. लहानपणी आपण हा खेळ करायचा, आता मुलं नाही खेळत. आता आई म्हणते त्याच्यात जम्स असते, मातीजवळ नाही जायचं, मातीला हात नाही लावायचा कारण तिथे जम्स असते. आपण जम्सच्या भरोशावर एवढं मोठं झालोय बरं, झालेलं आहे. आपण हे सगळे खेळ खेळलेले आहे. म्हणजे उलट आई म्हणायची पाऊस पडला ओला हो, घामोळ्या होत नाही, माझी आई म्हणायची. आणि घामोळ्या झाल्या नाही पाहिजे म्हणून पावसात ओलं व्हायचं. किंवा त्या गारा पडतात मग त्या गारा खायच्या, खायला सांगायची आई किंवा आजी घरात असेल. आता आई म्हणते नाही त्या गाऱ्या नाही खायच्या, टॉन्सिल्स वाढतात. इतकं त्या पोट्याला लाडून ठेवलेलं आहे लहानपणापासून. आणि मग ते बाहेर जेव्हा शिकायला जातं, आई मॅगी खाऊ लागली ग, कारण तिथे मिळालं नाही. मग तेव्हा त्याला लक्षात येतं की कदाचित आईच्या या गोष्टी आपण ऐकल्या असेल. हा गमतीचा जरी भाग असला तरी भर्तृहरीने इथे आपल्याला तेच सांगितलेलं आहे. जीवनाचं तत्व या पद्धतीद्वारे भर्तृहरी सांगताय. इथे हे दोन मुलं छान रेतीच्या ढिगाऱ्यामध्ये खेळत होते. एक माणूस आला आणि त्या माणसाने त्या मुलांना पाहून काय पोर आहे रे हे मॅड लेकाचे, काय त्या रेतीमध्ये खेळत आहे आणि काय हे गड उभारून ठेवलाय नुसता असा. वाईट वाटलं त्या पोरांना, पण पोरांची धुंदी ही वेगळीच असते. कोणी काही म्हणा काही म्हणा त्यांचं खेळणं चालूच असतं. आणि घड्याळीच्या काटात जो वेळेवरती जाईल त्याच्याशिवाय घरी पोचायचं नाही, हाही त्यांचा एक रूल आहे. आणि म्हणून मग त्यांनी परत छान ते त्याला कमान तयार केली, भिंत उभारली. असं एक मनुष्य तिथे आला. तो मनुष्य आल्याबरोबर अरे वा काय बढिया, किल्ल्यासारखी प्रतिमा तयार केली. म्हणजे आधीच्या येणाऱ्या माणसाला तो केवळ मातीचा ढिगारा वाटला आणि दुसऱ्या येणाऱ्या माणसाला तोच मातीचा ढिगारा किल्ल्यासारखा भासलेला आहे. वस्तू एकच आहे पण त्या वस्तूकडे पाहण्याची दृष्टी मात्र निराळी आहे. निळ्या रंगाचा गॉगल डोळ्याला लावला की आपण काय म्हणतो समोरचं निळं दिसतंय, प्रत्यक्ष आहे वेगळं. लाल रंगाचा गॉगल लावला की समोरचं लाल दिसतंय आणि मेरी गिनू तेशीने आपण आहे ना लालच आहे समोरचं आपण म्हणतो. पण तसं कारण आपण ते ऐकून घेण्याच्या क्षमतेच्या पलीकडे असतो. आणि म्हणून इथे भर्तृहरी सांगतात की एकदा का चारित्र्य नष्ट झालं मग तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने कार्य करा ते धुवून निघणार नाही. 10 गोष्टी तुम्ही चांगल्या केलेल्या आहे आणि एक गोष्ट जर वाईट केली तर 10 गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि एक वाईट गोष्टीकडे आवर्जून प्रकाश टाकला जातो. आहे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये या गोष्टी आपण पाहतो. असंच एक उदाहरण खूप सुंदरसं आलेलं आहे वाचताना की एक मनुष्य समुद्राजवळ गेला आणि समुद्राला म्हणाला अरे काय रे किती वरवर तुझ्या कचरा आहे आणि हे जे एवढे मौल्यवान रत्न आहे ते मात्र तू पायदळी तुडवतो आहे. समुद्राला वाईट वाटलं, अरे यार मी काय रत्न आतमध्ये ठेवलेले आहे त्याच्यात माझी चूक नाही. मला तर जसं वागायचं आहे जशी माझी काय म्हणूया नित्याचा क्रम आहे
अशाच पद्धतीने मी व्यवहार करतो आहे. एक कवी तिथे दुसऱ्या दिवशी आला आणि त्या समुद्राने संपूर्ण व्यथा त्या कवीला सांगितली. कालनं एक मनुष्य आला होता, त्यांनी अशा अशा पद्धतीचा व्यवहार करताना मला बोललेला आहे. त्यावर कवीने खूप सुंदर शब्द वापरले. अरे तू या समुद्राचा कचरा बाहेर काढतो आहे आणि मौल्यवानच्या गोष्टी आहे, म्हणजे रत्न हे मौल्यवान आहे आणि ते रत्न तो तुझ्या गर्भामध्ये ठेवतोय. हे रत्न मिळवण्याची क्षमता ज्याची असेल त्याला ते रत्न निश्चितच प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तू काही राग मानून घेऊ नकोस. म्हणजे चरित्राचा जर नाश झाला तर पुन्हा आपल्याला चारित्र्याची निर्मिती करता येत नाही. हे शील अतिशय मौल्यवान असलेला दागिना आहे. पुढच्या श्लोकामध्ये भर्तृहरी आपल्याला सांगतात, वन्निस्तस्य जलायते जलदिही कुल्यायते तक्षणा मेरु स्वल्पशीलायते मृगपती सत्य कुरंगायते वाल्यो मान गुणायते विशरसः पीयूष वर्षायते यस्य अंगे अखिल विश्व लोकवल्लभ तमम शील समुन्मीलती. परत शेवटच्या ओळीमध्ये शील शब्द वापरलेला आहे. शेवटचे 3 श्लोक मी तुम्हाला आधीच सांगितलं की तिथे शील शब्द येणार आहे. शील म्हणजे चारित्र्य, शील म्हणजे वर्तणूक चांगल्या प्रकारची. इथे उदाहरण देताना काय म्हणतात आहे, वन्निर्तस्य जलायते. शेवटचे चरण पहिले घेतोय, यस्य अंगे अखिल, ज्याच्या अंगी, अखिल म्हणजे संपूर्ण, लोकवल्लभ म्हणजे जग, लोकवल्लभ म्हणजे सृष्टी किंवा जग, तमशीलम समुन्मिलती म्हणजे ज्याच्या अंगी संपूर्ण जगाला प्रिय असलेला गुण आहे. आणि संपूर्ण जगाला काय प्रिय आहे, तर चांगलं व्यक्तिमत्व. शील ज्याला म्हणतोय, चारित्र्यवान, हे संपूर्ण जगाला अपेक्षित आहे. आणि म्हणून इथे सांगतात आहे की वन्निर्तस्य जलायते. आणि हा शीलवान गुण त्याच्यामध्ये असेल तर मोठा समुद्र सुद्धा या धैर्यशील मनुष्याला, शीलवान मनुष्याला कालव्याप्रमाणे वाटतो, छोटूशा डबक्याप्रमाणे, छोटूशा नद्याच्या तळाप्रमाणे वाटतो आहे. पुढे तो म्हणतो आहे, हा मेरू पर्वत सुद्धा उंच महा विशाल आहे आणि हा मेरू पर्वत सुद्धा लहानशा दगडाप्रमाणे तो भासतो आहे. सिंह हा लगेच हरणाप्रमाणे त्याला शांत वाटतो आहे आणि महासर्पही गळ्यामध्ये तो माळेप्रमाणे धारण करतो आहे आणि विष देखील अमृताचा वर्षाव करत आहे. याच्यामध्ये एक गोष्ट कठीण आणि एक गोष्ट छोटी असली तरी ती किती महत्वपूर्ण आहे हे इथे सांगतात आहे. इथे म्हणतात आहे की अग्नी आहे आणि तो कसा वाटतो आहे, तर जलाप्रमाणे तो शीतल आहे, असं विरोधाभास या सुभाषितामध्ये इथे कवींनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या अंगी जर चारित्र्याची शक्ती असेल तर सर्व विपरीत बाबी तुम्हाला अमूल्याच्या ठरत असतात. म्हणजे चारित्र्य संपन्न माणसाच्या बाबतीमध्ये दुःखदायक असणारी गोष्ट सुद्धा ही सुखदायक वाटत असते. फक्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्याला देता येईल इथे. त्याच्या वडिलांनीच, त्याचे वडीलच त्याचे शत्रू होते, कारण माझं नाव घेत नाही माझा पुत्र. किती कठोर हृदयाचे वडील असेल तुम्ही कल्पना करू शकता. आणि म्हणून आगीमध्ये टाकून दिलेलं आहे. परंतु आगीमध्ये टाकूनही अग्निदेवतेने त्याला आपल्या मांडीवर स्थान दिलेलं आहे. किंचितही अग्नी प्रल्हादाला जाळू शकलेला नाही. दुसरं उदाहरण, सर्वत्र राम नाम ज्याच्या मुखामध्ये आहे, छाती फाडली हनुमंतानी तरी माऊलीचीच प्रतिमा दिसली, रामचंद्राची प्रतिमा दिसलेली आहे. आणि असा हा हनुमंत, असा हा भक्त एका उडीमध्ये लंकेला पोहोचलेला आपल्याला दिसतो आहे. खूप वेळ त्याला लागलेला नाही. आणि मीराने सुद्धा विषाचा प्याला प्राशन केले. भक्तीच तेवढी होती, अतोनात उपासना या कृष्णाबद्दल होती आणि सहज तिने विषाचा ग्लास सुद्धा उचललेला आहे. आणि विदर्भ भूमीचे भूषण संत श्रेष्ठ पाचलेगावकर महाराज, माहित असेल खूप जणांना, गळ्यामध्ये साप घालून ते फिरत असतात. म्हणजे ज्याच्या सगळ्यात जवळ हे असं सगळं का आलेलं आहे, तर सगळ्यात महत्वाचा गुण यांच्यामध्ये उपासना हा आहे, ज्याला आपण साधना म्हणतो. आणि ही साधना केवळ 2 दिवसाची नव्हे तर अनेक वर्षापासूनची साधना आहे. केवळ अनेक वर्षापासून नाही तर आधीच्या जन्मामध्ये त्यांनी ती कुठेतरी मिळवलेली होती आणि त्याची उपलब्धी पुढच्या जन्मामध्ये आपल्याला झालेली दिसत आहे. पुढे म्हणून सांगतात, चिन्नो विरो विरो क्षीणो जीयते नश्चरो निमी विमृश्यत्य संत सत्पन्नेन विदूरते. शाळाचं सुंदर उदाहरण
छोटीशी पालवी येत असते. चंद्र सुद्धा जो आहे तो काही काळानंतर क्षीण होतो आहे, परंतु परत पौर्णिमेला पूर्ण झालेला दिसतो. संत लोकही तसेच आहे. अनेक संकट त्यांच्या आयुष्यामध्ये येतात, पण त्या संकटाला सहज मात करून पुढे जात असतात. स्वामी विवेकानंदांची जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागोला गेलेले होते, त्या परिषदेमध्ये एक त्यांना ख्रिश्चन अनुयायी भेटले. मार्गारेट हिचं नाव होतं आणि ती तिथे आल्यानंतर स्वामीजींनी जे काही शब्द केले, जे काही वाक्यरचना केली, त्यांच्यावरती ती खूप प्रभावित झाली आणि म्हटलं आपल्या भारताचं तत्व किती छान आहे, हिंदू धर्माचं तत्व खूप छान आहे, मला तिकडनं यायचंय, धर्मांतर करायचं आहे आणि मला भारतात यायचंय. स्वामीजींनी तिला सहज सांगितलं की बाई तुला भारतात यायचंय, पण आमच्या भारतात येणं सोपं नाहीये बरं. आमच्या भारतातले लोक अतिशय गचाळ आहेत. आमच्या भारतामध्ये तू पाहशील तर जिकडे तिकडे दुर्गंधी तुला दिसेल, कचरा दिसेल. तू तर गाऊन घालणारी बाई आहे, तू इकडच्या या वातावरणात राहू शकशील काय? पण तिचा निर्धार मात्र पक्का होता आणि ती मात्र स्वामीजींसोबत भारतात आलेली आहे. ख्रिश्चन धर्माचा त्याग करून तिने हिंदू धर्माचा स्वीकार केलेला आहे आणि हिचं नामकरण स्वामीजींनी केलं आणि आपल्या सर्वांना परिचित असलेली मार्गारेट भगिनी निवेदिता म्हणून स्वामीजींच्या प्रत्येक पुस्तकात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कितीही वाईट प्रसंग जरी आले तरी त्या प्रसंगाला दूर सारण्याचं काम हे धैर्यशील मनुष्य करत असतात. शेवटच्या श्लोकामध्ये भर्तृहरी सांगतात, ऐश्वर्यस्य भूषण विभूषणं सृजनता, शौर्यस्य वाक् संयमो, ज्ञानस्य शमस्य विनयो, विद्यस्य पात्रे व्ययः, अक्रोधस्य तपः, क्षमा प्रभवितु, धर्मस्य निर्वाज्यता, सर्वेषामपि सर्व कारणम इदं शीलम परम भूषणम. परत शील चारित्र्य आलं. मग सगळ्यात मौल्यवान असा दागिना कोणता? तर तो चारित्र्याचा दागिना आहे, तो शीलाचा दागिना आहे. ज्या वेळेला तुमच्याजवळ वित्त आहे, संपत्ती आहे, पण जो मनुष्य त्या संपत्तीचा गर्व करत नाही, नम्रता हा गुणधर्म बाळगतो, वाणीवर संयम ठेवतो म्हणजे शौर्य हा त्याचा गुणधर्म आहे, इंद्रिय निग्रह करतो म्हणजे ज्ञानाचं भूषण त्याच्याजवळ आहे, नम्रता आहे म्हणजे क्षमा हे भूषण तो बाळगतो आहे आणि योग्य ठिकाणी द्रव्य खर्च करतो. दान देतानाही कुठे द्यायचं हे सांगितलेलं आहे आपल्याला. जो व्यक्ती भुकेला आहे त्याला अन्नाचं दान करा. ज्या व्यक्तीचं पोट भरलंय त्याला परत अन्न देऊन काही उपयोग नाही. ज्याला विद्येचं महत्व आहे त्याला विद्यारूपी दान द्या. मग त्याच्यासाठी पैसे घेतले नाही तरी चालेल. इतकं मोठं दानाचं महत्व आपल्या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मग मनुष्यामध्ये नुसतं गुण असून चालत नाही, तर त्या गुणासोबत सद्गुणाची जोड असायला पाहिजे. ज्या वेळेला सद्गुणाची जोड राहील त्यावेळेला गुण सुद्धा हे चमकणारे होणार आहे, दैदिप्यमान होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने भर्तृहरीने या संपूर्ण 10 श्लोकांमध्ये आपल्याला धैर्य पद्धती सांगितलेली आहे. ही धैर्य पद्धती आपल्याला जीवन जगण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. आणि या चरित्रातून, या आजच्या प्रवचनातून तुम्ही जे काही ऐकलेलं आहे आणि मी जे काही सांगितलेलं आहे, तुम्ही ऐकणारा श्रोतावर्ग म्हणजे धैर्य गुण हा तुमच्यामध्ये आहे म्हणून 50 ते 55 मिनिटं मला तुम्ही सहन करत आहे. आयोजकांनी इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं खूप मनपूर्वक धन्यवाद आणि माझ्या वाणीला मी इथेच विराम देते. धन्यवाद. नीतिशतक यातील धैर्य पद्धती यामधील धैर्यवान व्यक्तीची लक्षणं या 10 श्लोकांमध्ये आपण अतिशय सोप्या, सुलभ आणि रोचक पद्धतीने सांगितले. त्याबद्दल प्राध्यापिका गंजीवाले मॅडम यांचं मी देवस्थानतर्फे आभार मानते आणि उद्याच्या कार्यक्रमाची सूचना देते. उद्याच्या प्रवचनाचा विषय आहे दैव पद्धती आणि प्रवचनकार आहेत श्रीमती वर्षाताई दामले. यानंतर प्रसाद वितरण होईल व कार्यक्रम संपेल. धन्यवाद. श्रीनिवासा गोविंद